काम करते, जाऊन पाणी घेऊन येते जवळच्याच नदीवरनं, आणि बाजूच्याच गावात आहे ना माझी भाची राहते, तिच्याकडून आहे ना शिदोरी घेऊन येते आपल्याला खायला. आणि हो, जाऊ नका कुठेही. त्या मावशीच बाहेरून दार लावून गेल्या का अजून कोणी? नाही नाही, त्या मावशी तशा चांगल्या वाटत होत्या. आज तुम्ही होतात म्हणून माझा जीव वाचला. का जीव वाचवणारी म्या कोण हाय? जीव वाचवणारे हाय ते आपले स्वामी. तुम्ही स्वामींना ओळखता? अगं, स्वामींची भक्त आहे मी. त्या का दरवाजा लावून जातील? पण मग त्या आल्या का नाही? नेमकं काय झालंय? मावशी, कोणी आहे का बाहेर? कोणी आहे का? मला अक्कलकोटला जायचंय. मावशी, कोणी आहे का बाहेर? ह्यांना काल पाठवलं होतं हिच्या गावी, अजून कसे नाही आले ते? एव्हा ना त्या मुलीच्या घरच्यांकडून खंडणी घेऊन यायला हवं होतं. मला जावं लागेल बघायला. तसं पण आता योजना थोडी बदलली आहे. मुलीच्या घरच्यांकडून खंडणी तर घ्यायचीच, आणि त्यांची दिशाभूल करून त्यांना दुसरीकडेच न्यायचं, आणि मुलीला नेऊन विकायचं आपण त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना. म्हणजे कसं, दोन्ही बाजूने नफा. ताई, तुम्ही एका मुलीला बघितलं का इथे? गव्हाळ रंग, मोठे डोळे. मी अक्कलकोटला चालले. अक्कलकोटला एकटीच? हो, एकटीच. हे तर त्याच मुलीचे आई वडील दिसत आहेत. काय नाव म्हणालात तिचं? गंगा. म्हणजे हीच? अगं बाई, तुमच्याच गावी येत होते मी तिच्याबद्दल सांगायला. म्हणजे गंगा? हो, कालच मला भेटली ती. म्हणाली अक्कलकोटला चाललीये. मला शंका आली, घरातून पळून एक तरुण मुलगी एकटीच कुठे चाललीये, म्हणून मी तिला धर्मशाळेत बंद करून ठेवलंय. ताईने आम्ही तिच्यापर्यंत पोहोचायच्या आधी अक्कलकोटला पोहोचायला हवं होतं. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच नाही तर काय उपयोग एवढं करून? कुठे आहे ती? आम्हाला घेऊन चला तिच्याकडे. पाया पडते, आम्हाला घेऊन चला. मी नेते, पण मला त्या बदल्यात तुमच्याकडून काहीतरी हवंय. काय हवंय? 5 सहस्त्र मुद्रा. एवढ्या? एवढ्या मुद्रा नाहीये तो, पण हे घ्या. आणि ते दागिने? हे घ्या, माझ्या मुलीसाठी सगळं दे, पण आम्हाला घेऊन चला तिच्याकडे. आता तरी आम्हाला घेऊन चला. हा, या माझ्या मागे या. कोण आहे का बाहेर? कोण आहे का? मला इथून बाहेर काढा. मला अक्कलकोटला जायचंय. दार उघडा. कोणी आहे का? स्वामी, तुम्ही कोण आहात मला नाही माहित, पण मला अक्कलकोटला जायचंय. मला अक्कलकोटला पोहोचवणं आता तुमची जबाबदारी आहे. स्वामी, मला इथून बाहेर काढा.
मला अक्कलकोटला जायचंय. मला माझ्या स्वप्नांचा मागोवा घ्यायचाय. आता ज्याने ओढ लावली त्यानेच वाट दाखवावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 कोणीतरी कुठेतरी अडकलंय आणि कोणाला तरी कोणाला अडकवायचंय. भगवती, आम्हाला इथे का बोलवलंयस? स्वामी, मला तुमची सेवा करायची. इथे? हो स्वामी. भगवती, तुझ्या आवाजात आणि तुझ्या हावभावात अशी जादू आहे ना, स्वामी सुद्धा तुझ्या पाशात अडकतील, वश होतील. इथे तुम्हाला शृंगारिक कवनं ऐकू तुम्हाला माझ्या आवाजाने वेळ लावणार आहे. मी तुम्हाला वश करून घेणार आहे. भगवती, त्याआधी आमचं एक काम कर. सांगा ना स्वामी. इथे आजूबाजूला बघ, कुठे एखादी मौल्यवान वस्तू मिळते का, आणि ती घेऊन ये. या इथे अशा जागेवर काय मौल्यवान वस्तू मिळणार? जाऊ दे, जरा शोधते. हिरा. हिरा. स्वामी. स्वामी, हे बघा, मला हे सापडलं. सर्वात मौल्यवान गोष्ट, हिरा. ही खरंच मौल्यवान गोष्ट आहे? हो. हा खरंच हिरा आहे? म्हणजे दगडावर आपटून बघ. भगवती, तू हिरा समजून काच घेऊन आलीस? तू काचेला हिरा समजतेस. जी गोष्ट चमकते ती मौल्यवान असतेच असं नाही, आणि जी साधी असते ती तुच्छ असते असंही नाही. ते बघितलंस? हे चंदन आहे. हीच ती मौल्यवान गोष्ट. पण तुला ही दिसली नाही. तुझं लक्ष त्या काचेच्या तुकड्याकडे गेलं. आयुष्यात काय मिळालं याच्यापेक्षा काय निवडलं हे जास्त महत्वाचं असतं. आणि एकदा का निवड चुकली, खूप मोठं नुकसान होतं आयुष्यात. आवड सोड, निवड जप. काळजी करू नकोस. मार्गदर्शन करायला आम्ही आहोतच, जसे आमच्या गंगाच्या बरोबर आहोत. गंगा. गंगा. अहो, कोणीच दिसत नाहीये. गंगा कुठे? गंगा. 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 हा? ओ ताई. ओ ताई, दार उघडा. ताई. ताई, दार उघडा ना. अहो, दार उघडा ताई. असं का करताय त्या? त्यांना खरंच माहिती नाही का गंगा कुठे, की फसवतायत आपल्याला? ती लुबाडून गेली बहुतेक आपल्याला. अहो, दार उघडा ताई. गंगाला कसं शोधणार? ताई, अहो, दार उघडा ना. अहो, दार उघडा ताई.
आई बाबा ताईपर्यंत पोहोचले नाही ते एका अर्थाने बरंच झालं. आता ताई अक्कलकोट पर्यंत पोहोचू देते. पण त्या मावशी म्हणाल्या तसं खरंच त्यांनी तिला अडकवून ठेवलं असेल तर? कुणी आहे का? मला अक्कलकोटला जायचंय. कुणी आहे का? स्वामी, स्वामी, मी तुम्हाला माझ्या जीवाच्या आकांताने हाक मारतीये, तरी तुम्ही का येत नाही आहात? का मला इथून सोडवत नाही आहात? का? नेमकं काय चाललंय त्या मावशींच्या मनात? अक्कलकोटला जायचंही नाही आणि अक्कलकोटचं नाव परत काढायचं नाही. बरोबर बोलते तुझी आई. अक्कलकोटला जायचं नाही. आणि आणि तोपर्यंत आई बाबा माझ्यापर्यंत पोहोचले तर? नाही नाही, असं नाही झालं पाहिजे. खूप ताण लागले. बरं झालं धर्मशाळा दिसली. अहो गुरुदेव, काय चाललंय गुरुदेव? गुरुदेव गुरुदेव, हे काय म्हणते मी? मला गायचं एक आहे आणि माझ्या तोंडून वेगळंच निघतंय. गुरुदेव, मला वाटतं ना त्या स्वामींनी काहीतरी जादूटोना केलाय. गुरुदेव गुरुदेव, मला भीती वाटते गुरुदेव. हे काय होते माझ्याकडून? काहीच कळत नाही. अरे, मला काय होतंय? मी करायला एक जाते आणि माझ्या हातून दुसरंच घडतंय. काय झालंय मला? मला काही समजत नाहीये. मी असं का करते? मग काय? अहो गुरुदेव, अहो ही तर स्वामींना शृंगार रसात अडकवायला आली होती. अहो स्वतः भक्ती रसात अडकली. गुरुदेव गुरुदेव.
संपत काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी कर. काहीतरी कर. मी हो तू. काय करू, काय करू, काय करू, का करू? ए संपत. हे काय केलं मी? मला ही सेवा करायची नव्हती. हे कसं घडलं माझ्या हातून? भगवती, तुझ्याकडून आम्ही सेवा करून घेऊच, पण तुला करायची आहे तशी नाही. तुला जी करायला हवी आहे तशी. ज्या मार्गात शृंगार असो तो मोहाकडे जातो, आणि ज्या मार्गात भक्ती असते तो मार्ग उद्धाराकडे जातो. भगवती, तुझाही मार्ग असाच असेल ज्याच्यात शृंगार नाही, तुझा उद्धार भरलेला असेल. अरे बाहेरून कुलूप. हो, काय करताय? मावशी, ही धर्मशाळा बंद आहे का? हो, इथे कोणी येत नाही फारसं. तहान लागली होती खूप. जवळच नदी आहे, त्या दिशेला. बरं. तुम्ही दोघं वेगाने पुढे जा, अक्कलकोटच्या दिशेने. गंगाला गाठा. मावशी, या भागातून कुठल्या तरुण मुलीला बघितलं का अक्कलकोटकडे जाताना? गव्हाळ रंग, मोठे डोळे. नाही बाबा, अशी कोणती मुलगी दिसली नाही. बर. हा देखील त्याच मुलीला शोधायला निघालाय. त्यांचाच माणूस दिसतोय. बरं झालं मी त्याला इथून पाठवून दिलं. आता त्या मुलीला घेऊन जाते अधिकाऱ्यांकडे आणि भेटते तिला.